हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकट कीज पाहिलेल्या होत्या मायक्रोसॉफ्ट वर्डच्या आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या. आता कीबोर्डबद्दल थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली कीबोर्डचा यूज आपण कशासाठी करतो तर टायपिंग करण्यासाठी. पण कीबोर्डवरती ज्या कीज आहेत त्या कीज नक्की कोणत्या किंवा त्या कीजचा नक्की कशासाठी उपयोग होतो आणि MSCITच्या एक्झाममध्ये काही स्पेशल कीजबद्दल पण क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे की कॉम्बिनेशन की म्हणजे काय, टॉगल की म्हणजे काय, फंक्शन्स कीज, नेव्हिगेशन कीज या गोष्टी नक्की कशासाठी वापरतात किंवा त्याचं मीनिंग काय आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर अशा प्रकारचे जरी क्वेश्चन्स MSCITच्या एक्झाममध्ये जरी विचारले तर आरामात त्या सर्व क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही देऊ शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला आज मी ज्या कीजबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे ती तुमच्या लक्षात येईल. आता कीबोर्डचा यूज आपण टायपिंग करण्यासाठी तर वापरतो, तर त्याच्यातील एंटर की ही अशी आहे की जर आपल्याला टायपिंग करत असताना नेक्स्ट लाईनला जर जायचं असेल, एक सेंटेन्स आपलं टाईप झालेलं आहे आणि नेक्स्ट सेंटेन्स आपलं नेक्स्ट लाईनला डिस्प्ले झालं पाहिजे ॲज अ न्यू लाईन, तर अशा वेळेला आपण एंटर कीचा यूज करतो. नेक्स्ट इथे आहे ही स्पेसबार की आहे. आता या स्पेसबार कीचा उपयोग कशासाठी होतो तर तुम्हाला टायपिंग करत असताना जर स्पेस द्यायची असेल 2 वर्ड्समध्ये किंवा 2 सेंटेन्समध्ये, ॲक्च्युली 2 वर्ड्समध्येच आपण स्पेस देतो. सो स्पेसबार ही सर्वात लॉंगेस्ट की आहे कीबोर्डवरील आणि या स्पेसबार कीचा उपयोग कशासाठी होतो तर टायपिंग करत असताना 2 वर्ड्समध्ये प्रत्येक 2 वर्ड्समध्ये आपण काय करतो डिस्टन्स ठेवतो, स्पेस देतो, म्हणून स्पेसबार कीचा उपयोग होतो, यूज केला जातो. नेक्स्ट आहे कॅप्सलॉक की. एखादं सेंटेन्स टाईप करत असताना फर्स्ट लेटर जर तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये टाईप करायचं असेल तर तुम्हाला कॅप्सलॉक की जी असते कीबोर्डवरील ती तुम्हाला ऑन करावी लागते. ज्या वेळेला तुम्ही कॅप्सलॉक की ऑन करता त्यावेळेला एक लाईट ब्लिंक होते, म्हणजे लाईट ऑन होते. याचाच अर्थ असा होतो की ती कॅप्सलॉक की आता ॲक्टिव्ह आहे आणि आता तुम्ही जे काही सेंटेन्स टाईप कराल ते तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये टाईप करू शकता. ज्यावेळेला तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये सेंटेन्स लिहायचं असेल, टाईप करायचं असेल, त्यावेळेला ती कॅप्सलॉक की ऑफ करायची. म्हणजेच काय होईल तर तुम्ही ती कॅप्सलॉक की ऑफ केल्यानंतर जे काही सेंटेन्स तुम्ही टाईप कराल ते स्मॉल लेटरमध्ये दिसेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे बॅकस्पेस की. तर बॅकस्पेस कीचा उपयोग कशासाठी होतो तर तुम्ही एखादं सेंटेन्स टाईप केलेलं आहे आणि ते सेंटेन्स टाईप करत असताना तुम्हाला असं वाटलं की नाही माझं स्पेलिंग चुकलेलं आहे, तर तुम्हाला तर ते इरेज करायचं असेल तर बॅकस्पेस कीने काय होतं की लेफ्ट साईडचे जे लेटर्स आहेत कर्सरच्या लेफ्ट साईडचे ते लेटर्स डिलीट होतात. आणि डिलीट कीचा उपयोग कशासाठी होतो, डिलीट कीचाही उपयोग इरेज करण्यासाठीच होतो, पण डिफरन्स एवढा आहे की बॅकस्पेस कीनी तुम्ही लेफ्ट साईड कर्सरच्या लेफ्ट साईडचे लेटर्स असतात ते डिलीट करू शकता आणि डिलीट कीने तुमच्या कर्सरच्या राईट साईडचे जे लेटर्स आहेत ते तुम्ही डिलीट करू शकता किंवा इरेज करू शकता. आता नेक्स्ट आहे शिफ्ट की. ॲक्च्युली शिफ्ट कीचाही उपयोग तुम्ही कॅपिटल लेटर टाईप करण्यासाठी सुद्धा करू शकता. एवढंच की जो लेटर तुम्हाला कॅपिटलमध्ये टाईप करायचा आहे त्यावेळेला शिफ्ट की दाबून धरा आणि त्याचसोबत कोणतं लेटर तुम्हाला कॅपिटलमध्ये टाईप करायचं आहे ते लेटर टाईप करा. म्हणजे काय होईल तर ते लेटर कॅपिटलमध्ये टाईप होईल आणि ज्या वेळेला तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये टाईप करायचं आहे त्यावेळेला तुम्ही शिफ्ट की प्रेस करायची गरज नाही. शिफ्ट की होल्ड केल्यानंतर एखादं स्पेसिफिक साईन असेल कीजवरील तर तेही तुम्ही ते शिफ्ट कीच्या थ्रू तुम्ही टाईप करू शकता. नेक्स्ट आहे नेव्हिगेशन की. ही जी की मी तुम्हाला सांगितली होती की MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा नेव्हिगेशन कीबद्दल विचारलं जातं की नेव्हिगेशन की म्हणजे काय तर तुम्हाला पेजवरील अप लाईनच्या वरती जर तुम्हाला जायचं असेल, अप ॲरो, डाऊन ॲरो, राईट ॲरो अँड लेफ्ट ॲरो या यूजचा उपयोग करून तुम्ही स्क्रीनवरती तुमचा कर्सर कुठेही मूव्ह करू शकता. कळालं नेव्हिगेशन की. नेक्स्ट आहे फंक्शन की. फंक्शन कीचा उपयोग कशासाठी होतो तर तुम्हाला कुठल्या सर्टन ॲक्शन्स परफॉर्म करायच्या असतील तर तुम्ही फंक्शन कीचा उपयोग करू शकता.
आता यामध्ये F1 to F12 अशा फंक्शन कीज आहे. डायरेक्टली कीबोर्डवरती एक लाईनच आहे. सिक्वेन्सली F1 पासून F12 पर्यंत नंबर्स आहेत. त्याला आपण फंक्शन कीज म्हणतो. नेक्स्ट आहे कंट्रोल की. आता कंट्रोल कीचा उपयोग कशासाठी होतो, तर तुम्ही तर पाहिलेलंच आहे की ज्यावेळेला आपण शॉर्टकट कीज यूज करतो, त्या शॉर्टकट कीज यूज करत असताना आपण मोस्टली कंट्रोल की CTRL ही जी की आहे ती होल्ड डाऊन करतो. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे, तर कंट्रोल ही की तुम्ही प्रेस करता आणि एस लेटर प्रेस करता. मग त्यावेळेला काय होतं, कंट्रोल प्लस एस म्हणजे काय, तर तुम्ही डॉक्युमेंट तुमचं सेव्ह करू शकता. मग अशा वेळेला एखादी स्पेशल ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचं असेल, तर त्यावेळेला या कंट्रोल की बरोबर दुसरी की आपण होल्ड करतो किंवा प्रेस करतो. त्याला म्हणतो आपण कंट्रोल की. नेक्स्ट आहे नंबर की. आता नंबर कीचा उपयोग कशासाठी होतो, तर जे काही नंबर्स आहेत कीबोर्डवरील आणि आपल्याला जर नंबर्स 1 to 10 टाईप करायचे असतील किंवा रोल नंबर टाईप करायचे असतील, मोबाईल नंबर टाईप करायचा असेल, काही मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचं असेल, तर त्यावेळेला नंबर कीजचा आपल्याला यूज होतो. कारण की त्याच्यावरती त्या कीपॅडवरती काय असतात, नंबर्स असतात आणि त्या नंबर्सचा यूज करून आपण काय करत असतो, नंबर्स टाईप करत असतो. आता नेक्स्ट टॉगल की, एकदम महत्त्वाची. टॉगल की म्हणजे काय, तर कॅन बी यूज टू टर्न अ फंक्शन ऑन ऑर ऑफ. आता टॉगल की हा याच्या रिलेटेड MSITच्या एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. टॉगल की म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादी की आपण ऑन किंवा ऑफ करतो, एखादं फंक्शन आपल्याला करायचं आहे आणि त्यावेळेला एखादी की ज्यावेळेला आपण ऑन आणि ऑफ करतो त्यावेळेला टॉगल की यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एखादं लेटर कॅपिटलमध्ये टाईप करायचं आहे, तर त्यावेळेला काय करता, तुम्ही कॅप्सलॉक की ऑन करता आणि मग ते लेटर टाईप करता. ते लेटर कॅपिटल लेटरमध्ये डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही ती कॅप्सलॉक की पुन्हा ऑफ करता. म्हणजेच काय, तर नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला ते कॅपिटलमध्ये दिसत नाही. मग टॉगल कीसाठी तुम्ही काय केलं, कॅप्सलॉक ऑन आणि ऑफ केला, म्हणून त्या कॅप्सलॉक कीला टॉगल की म्हणतात. तसंच नमलॉक की सुद्धा आहे. जर कीबोर्डवरील नमलॉक की जर ऑफ असेल तर तुम्ही नंबर्स टाईप करू शकत नाही. जे राईट साईडला नंबर पॅड आहे कीबोर्डवरती, पण तिथे जी नमलॉक की वरती असते ती जर ऑफ असेल तर राईट साईडला असणारे नंबर्स तुम्ही प्रेस केले तरीही तुम्हाला ते नंबर्स स्क्रीनवरती दिसत नाही, कारण तुमचा जो नमलॉक आहे तो ऑफ असतो. तुम्ही ज्या वेळेला ती नमलॉक ऑन कराल त्यावेळेला ते नंबर्स इझिली टाईप होतात. म्हणून कॅप्सलॉक की, नंबलॉक की किंवा स्क्रॉल लॉक जो आहे याला आपण टॉगल कीज म्हणतो. अतिशय महत्त्वाचं आहे टॉगल की. आणि लास्ट वन आहे कॉम्बिनेशन की. कॉम्बिनेशन की म्हणजे काय, हाही क्वेश्चन MSITच्या एक्झाममध्ये विचारला जातो. ॲक्च्युली कॉम्बिनेशन की म्हणजे काय, जर तुम्ही एखादं फंक्शन करण्यासाठी ॲट अ टाईम 2 किंवा 3 कीज होल्ड करता त्यावेळेला आपण म्हणतो कॉम्बिनेशन की. म्हणजे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस, कंट्रोल प्लस एस, कंट्रोल प्लस व्ही, म्हणजे ॲट अ टाईम 2 किंवा 3 कीज आपण शॉर्टकट कीज, ज्या काही मी तुम्हाला शॉर्टकट कीज सांगितल्यात त्या सर्व शॉर्टकट कीज एक प्रकारच्या कॉम्बिनेशन कीज आहेत. म्हणजेच काय, तर आपण ॲट अ टाईम एका कीसोबत दुसऱ्या कीला कनेक्ट होत असतो. कंट्रोल प्लस C म्हणजे कॉपी, तर ॲट अ टाईम 2 कीज आपण यूज केल्या, म्हणून अशा कीजला म्हणतो आपण कॉम्बिनेशन कीज. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या कीज जर तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला टायपिंग करताना अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही टायपिंग करू शकता किंवा शॉर्टकट कीजचा पण यूज करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.